निघत. आता ते बैर काय म्हणतं, हाव ना भाऊ म्हणी, का चोरीचे आहे का माझ्या घरच्या गाईचे बैल आहे म्हणी, मी का चोरीचे आहे का म्हणी. झालं का त्याची बायको आली, मग भाकरी बसली. मग त्यानं दुपारचा आपल्याकडं उन्हाच्या आधीच पाळ्या आणि ते मग बसते. मग ते बसली. मग त्यानं बैल पाणी पाजून आणले, त्या बांधले लिंबाच्या झाडाखाली आवताला. 2 पेंड्या टाकल्या त्याला. आणि मग ह्यो हात गीत धुतले, ह्यो बसला भाकर खात. आता ते खातं ना, भाकर खात होता तर. आणि मग त्यानं भाकर काय म्हणे, त्याची बायको म्हणते कशी झाली आमटी म्हणे, चांगली म्हणे, काय गोड नाही झाली असं म्हणायला लागला बरं का. ती म्हणे बाय मिरे घातले, जिरे घातले, सगळं गरज बैर राहत ती. आणि तुम्ही म्हणता का आमटी काही गोड नाही झाली. खाल्ली त्यानं भाकर. आणि मग त्यानं भाकर खाल्ली, ही घराला आली. आणि म्हणे तर सासू सांगू राहिली, आत्या म्हणे काय ग लक्ष्मी म्हणे, हिंग घातले, जिरे घातले, मिरे घातले, आणि तुमचा लोक म्हणतो का आमटी गोडच झाली ना. आता ती म्हातारी काय म्हणते, का ग लक्ष्मी तो रोपे टोपे सांभाळीते मी, तो पडलं कामं करीते, आणि तू म्हणते का जास्तीचे आत काय कर वयात यानात नाही का. त्या बाई कावडा मागं धिंगाणा घाली ती. तिची गावात लेक राहती, हसू येऊन राहिलं तुला. गावात लेक राहती ना, आईला बाई राहायचं तिचं नाव. मग तिच्याकडं जाते आईला बाईकडं. का ग मा कोणीकडं आली तर पहिले माच म्हणत होते माईला, आता हे मम्मी दीदी. का ग माय कोणीकडं आली. अगं म्हणे आईला बाई पाय ना म्हणे मी लक्ष्मीचे टोपे रोपे सांभाळीते, पडलं कामं करीते, आणि ती म्हणते का आत्या बाई कावडा मागं धिंगाणा घाली ती. आता ती आईला बाई बैरीच राहते. ती म्हणते म्हणे मला 12 वर्ष झाले म्हणे रांडपण घाली ती. आणि माय म्हणते का आईला बाई नवरा मागायची.